स्वामींच्या नंतर, श्रीप्रभूंच्या नंतर म्हणा, पूर्ण जे काही त्यांनी ऐकलेलं आहे स्वामींकडनं असेल, श्रीप्रभूंकडनं जे काही लीळा त्यांनी पाहिलेले असतील, हे सगळं त्यांना शब्दबद्ध करायचे आहेत आणि ते त्यांच्या माध्यमातून होणार आहे हे स्वामींना माहिती असल्यामुळे आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे की त्यांना सर्वप्रथम निरूपण केलेली आहे की पूर्वी, आणि पूर्वीमध्ये सांगितल्यानुसार आधी परमेश्वर कसे होते, निर्वैव आणि निराकार होते, अवयवरहित आणि आकाररहित होते, आणि ते कृपा गुणामुळे ते आकारयुक्त आणि अवयवयुक्त झाले आणि अवतार त्यांनी मनुष्य देहामध्ये घेतला आणि तदनंतर आपलं संविधान दिलं, त्यानंतर ज्ञान दिलं, म्हणजे ज्ञानयुक्त संविधान दिलं. आणि असं जे ज्ञानयुक्त संविधान आहे, संविधानातलं ज्ञान आहे किंवा ज्ञानाचं जे संविधान आहे, या दोन्हीच्या योगाने आपल्याला काय करायचं आहे की ते परमेश्वराचं दास्य जे आहे ते मोचक रूपाने आपल्या उपयोगी आणायचं आहे. जर का ते ज्ञान आहे, ते जे काही दास्य आहे, ते जर का आपण आपल्या आचरणामध्ये उतरवलं, जसं ते दास्य मोचक आहे, ती म्हणाली की ज्ञान मोचक, वास्तविक दास्य कधी घडत असतं, जेव्हा ज्ञान असतं तेव्हा दास्य घडतं. आणि ज्ञान असल्यानंतर जे दास्य केलं जातं ते अतिशय उत्तम असतं, परिपूर्ण असतं, जाणीवपूर्वक असतं. या व्यतिरिक्त जर का तुम्ही अज्ञानपणे जर का दास्य केलं तर त्याच्यामध्ये चुका होऊ शकतात. म्हणजे एखाद्याला एखादा पदार्थ बनवायचा माहिती नाही आणि तो त्याच्याकडे दिला बनवायला, तर त्याला त्याच्याविषयी अज्ञान असेल, मग तो त्याच्यात काय टाकेल हे सांगता येत नाही. म्हणून कुठल्याही क्षेत्रातलं, कुठल्याही कार्याचं एक कार्यभार सांभाळत असताना आपल्याला त्या क्षेत्रातलं ज्ञान असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आमचे स्वामी ज्ञान मोचक असं सुद्धा सांगतात आणि दास्य मोचक असंही सांगतात. आम्ही प्रयोग लावत असताना, अर्थ सांगत असताना सांगतो की ज्ञानयुक्त दास्य ते मोचक, नुसतं ज्ञान मोचक नाही. नुसतं ज्ञान घेतल्याने मुक्तता होणार नाही, मोक्ष भेटणार नाहीये. म्हणजे मला जर का जेवण बनवायचं नुसतं ज्ञान आहे तर माझं पोट भरणार नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, मग नुसतं ज्ञान असेल मोक्ष मिळवण्याचं तर त्याच्याने मोक्ष भेटणार नाही. मोक्ष मिळवण्याच्या ज्ञानामध्ये प्रक्रिया काय सांगितलेली आहे, ती प्रक्रिया तुम्हाला आचरणामध्ये आणावी लागेल. तेव्हा जाऊन ते ज्ञान हा जो काही आपल्याला देवाने ठेवा दिलेला आहे आपल्याला, तर त्याचा उपयोग तेव्हा होणार आहे जेव्हा ते आपण आचरणात आणून त्याला म्हणतात दास्य. असं ते ज्ञानयुक्त जे दास्य आहे ते मोचक ठरणार आहे. म्हणून परमेश्वर काय करतात, आधी तर अवतार घेतात. मी या पूर्वीला या कार्यक्रमाचं प्रास्ताविक का म्हटलं, कारण की परमेश्वर अवतार घेतात आणि आजचा हा अवतरण दिनाचा हा कार्यक्रम जो आहे तो आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. यामध्ये मुख्यत्वे आमचे स्वामी यांनी जो अवतार घेतलेला आहे आजच्या दिवशी, तर ह्या अवतार दिनाच्या निमित्ताने आपण आजचा हा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी संपन्न करत आहोत. आणि आजचा हा तसा बघितला गेला तर एकूण 796वा हा अवतार दिन जो आहे तो आपण साजरा करतो. 796वा म्हणजे अजून 4 वर्षांनी किती हे होईल, 800 वर्ष होणार आहेत. तूर्त आपण 796वा हा अवतरण दिन जो आहे तो आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. आणि जर का मागे वळून बघितलं आपण तर एकूण एवढ्या वर्षापासून आमच्या स्वामींनी अवतार घेतल्यापासून 796 म्हणजे जवळजवळ 800 वर्ष आता व्हायला आलेली आहेत. एवढ्या वर्ष आमचा हा पंथ आज गायत चालू आहे. त्याचा विस्तार जो आहे तो अजून विस्तार अनेक पद्धतीने होतो आहे. म्हणजे बघा, एखादं जे सत्य असतं आणि असत्य असतात, दोन गोष्टी असतात. एक तर शाश्वत असतं आणि एक नाशिवंत असतं. एक नित्य असतं, एक अनित्य असतं. तसं एक सत्य असतं आणि एक असत्य असतं. तर याच्यामध्ये जे सत्य आहे ते कायमस्वरूपी टिकतं. सत्य टिकवावं लागत नाही, सत्य असतंच असतं.
जे असत्य असतं ते टिकवावं लागतं, सत्य टिकवावं लागत नाही. सत्य हे आहेच आहे. म्हणजे चारही पदार्थांचे जे अव्यक्त स्वरूप आहे ते टिकवावे लागत नाही, ते आहेच, त्यांचा नाश कधीच होणार नाहीये. पण त्यांचे जे व्यक्त स्वरूप जे आहे चारही पदार्थांचे ते टिकवावे लागतात. म्हणजे ते त्याला एक सृष्टीच्या काळाचं बंधन आहे, नियमाचं बंधन आहे. ते टिकवण्यासाठी आपल्याला जेवण करावं लागतं, आपल्याला पाणी प्यावं लागतं, आपल्याला स्वस्थ राहावं लागतं. अशा पद्धतीने आपण ते टिकवतो. एखादं झाड आलेलं असेल तर ते झाड आपल्याला टिकवावं लागतं पाणी वगैरे देऊन. पण त्या झाडांमधला जो जीव आहे तो जीवाला टिकवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागत नाही. तुम्ही तुमचं देहाच्या पौष्टिकतेसाठी अन्न खाता, पण जीवाच्या पौष्टिकतेसाठी असं काही औषध आहे की ज्याच्यामुळे जीवाची वाढ वृद्धी चांगली होईल? असं काही नाही. जीव टिकवावा लागत नाही. शाश्वत गोष्टी, सत्य गोष्टी टिकवाव्या लागत नाही. ते का म्हणजे निरंतर ते असतात. तसा आमचा जो मानवा पंथ जो आहे तो शाश्वत आहे, सत्य आहे, आणि त्याच्यामुळे निरंतर तो आज गायतपर्यंत व्यवस्थितपणे चालत आलेला आहे. त्याला वेगळं काही आपल्याला आपल्या दृष्टिकोनातनं आपण काही केलेलं नाही की आम्ही असं केल्यामुळे हा पंथ टिकलेला आहे, असं आपल्याकडनं काही घडलेलं नाही. परमेश्वर त्याची व्यवस्था करत असतात. खूप लोकांना असं वाटतं की महानुभाव पंथ जो आहे तो अनेक लोकांना कळला पाहिजे, अनेक लोक याच्या पंथामध्ये आले पाहिजेत. मी म्हणतो असं काही नाहीये. मी या पंथामध्ये यावं म्हणून कोणी काही प्रयत्न वगैरे काही केले नाहीयेत. मी आपोआपच माझा योग आलेला आहे आणि मी त्या पंथामध्ये आलो. तुम्हाला प्रत्येकाचा अनुभव तुमचा असाच असेल की तुम्ही प्रत्येक जण अशाच पद्धतीने योगाने आलेले आहात. निमित्त कोण ना कोण तर होतच, नाही असं नाही. पण या निमित्ताच्या मागे पण परमेश्वराचं कार्य असतं. जर का परमेश्वराने ते कार्य केलं नाही तर मग आपला योग येणारच नाही, आणि योग आला तरी आपण धर्माला लागणार नाही. तर अशा प्रकारचा हा योग असतो, तो परमेश्वर आणून देतात. आणि तो आणून देत असताना आपण पाहतो की परमेश्वराला अवतार घेणं जे आहे ते आवश्यक आहे. म्हणजे योग कधी आणून देतील? जेव्हा ज्ञान देतील. ज्ञान कधी देतील? तेव्हा अवतार घेतील. आणि अवतार जेव्हा घेतील तेव्हाच ते जीवाशी सन्मुख होऊ शकतात, म्हणजे जीवाच्या समोरासमोर येऊ शकतात आणि जीवाला सांगू शकतात. म्हणजे जर का तुम्ही फोनवर, आपण बोलतो ना, आम्ही फोनवर नाही सांगू शकत जास्त, आपण समोर येऊया मग बोलूया. म्हणजे समोरासमोर आपण जास्त बोलू शकतो, किंवा समोरासमोर जास्त विश्वासार्ह बोललं जातं आणि विश्वासही पटू शकतो. तो एक प्रभाव वेगळा असतो, ज्याला आजकालच्या याच्यामध्ये डेमो दाखवणं म्हणतात. म्हणजे सत्य दाखवता नाही आलं तरी डेमो दाखवतात, काहीतरी प्रक्रिया करून दाखवतात आणि सांगतात हे अशाच प्रकारचं आहे. आमच्या स्वामींनी तसं काही केलेलं नाहीये. डेमो वगैरे काही नाही. सत्य आहे, स्वतः प्रगट झालेले आहे, स्वतः आलेले आहेत. म्हणून तिथे काय सांगितलं पूर्वीमध्ये, आपुले सन्निधान दे, म्हणजे स्वतःच सन्निधान देतात. तिथे कुठली वस्तू पाठवलेली नाहीये, स्वतः स्वामी येतात. स्वामी सांगतात धर्मवार्ता प्रसंगी सर्वत्र अवस्थान, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी धर्मवार्ता चालते, स्मरणता चालते, त्या त्या ठिकाणी परमेश्वर स्वतः तिथे उपस्थित असतात. ते असं नाही की आम्ही कोणाला 2-3 लोकांना पाठवून देऊ, असं नाही. त्याचं कार्यक्रमाचं कोणाला सांगितलं ते म्हणजे आम्ही तर येणार नाही पण आमच्या घरचे येतील, म्हणजे आम्ही पाठवून देऊ कोणाला पण आम्ही येणार नाही. तसं देवानी केलेलं नाही. देवानी जर का असं केलं की मी येणार नाहीये, मी कोणाला तरी पाठवून देईल, तर आपली खूप मोठी पंचायत होऊन जाईल. म्हणजे स्वतः परमेश्वर आपल्याकडे जेव्हा येतात ते कोणाला पाठवत नाही. म्हणजे सत्य जे आहे ते नेहमी आपल्या जवळ असतं. फक्त आपण काय केलं पाहिजे, आपण सत्याच्या जवळ असणं खूप गरजेचं आहे. आणि सत्य तेच आहे परमेश्वराचं ज्ञान, ज्याला आपण ब्रह्मविद्या म्हणतो. या ब्रह्मविद्येच्या माध्यमातूनच हा जो काही पंथ आहे आजपर्यंत आपल्याला समजत आलेला आहे. टिकलेला आहे असं मी म्हणणार नाही, तो समजत आलेला आहे. आपल्याला जर का हा पंथ समजून घ्यायचा असेल तर आपल्याला ज्ञानच घ्यावं लागेल. आणि हे ज्ञान घेण्यासाठी परमेश्वर, अव्यक्त परमेश्वर व्यक्त होतात, त्याला अवतार असं म्हणतात. जीवाच्या बाबतीमध्ये जन्म असं म्हणू शकतो आपण, जीवाच्या बाबतीमध्ये जयंती असं म्हणू शकतो. परमेश्वराच्या बाबतीमध्ये जन्म म्हणू शकत नाही की आज चक्रधर स्वामींचा जन्म झालेला आहे बरं का. खूप लोक बोलतात जयंती आहे बरं का, आज जयंती त्यांची असते जे जन्म घेतात. परमेश्वर जयंती जन्मच घेत नाही, तर त्यांचा जन्म म्हणणं हे अतिशय चुकीचं आहे. पण बोललं जातं. ज्ञानानुसार तुम्हाला हे कळतं की कशाला काय म्हणायचं आहे.
बघा, तुम्हाला जर का ज्ञान आहे आणि जर का तुमच्या पुढे कोणी पुलाव ठेवला आणि तुम्ही म्हटलं अरे वा खिचडी केली, तर ते बनवणाऱ्याला एवढं तळफळाट होईल. आणि एवढा पुलाव बनवला नाही, खिचडी म्हणतात त्याला, हे खिचडी नाहीये, पुलाव आहे हा. म्हणजे बघा, पदार्थ एकच आहे, तांदूळच आहे, त्याला काहीतरी इथे फोडणी दिली आणि इथे फोडणी दिली, सेम असं आहे. याच्यात काही वेगळे पदार्थ, त्याच्यात काही वेगळे पदार्थ आहे. पण ज्ञान नसल्यामुळे जर का आपण एक ह्या गोष्टीला हे म्हटलं, त्या गोष्टीला ते म्हटलं, तर ते अतिशय चुकीचं ठरेल. जरी दुधाचाच असेल तरी बासुंदी हा प्रकार वेगळा आहे, खीर हा प्रकार वेगळा आहे. खिरीपेक्षा बासुंदीला जास्त व्हॅल्यू आहे. म्हणजे ज्ञान असेल तर तुम्ही ज्याला तेच नाव देणार आणि ज्याला तेच नाव देणं हेच योग्य आहे. आणि ज्ञान असल्यानंतर ह्या गोष्टी होत असतात की जे जैसे असले ते तैसे जाणीजे ते ज्ञान, आणि ते ब्रह्मविद्या ज्ञान आम्हाला या पंथामध्ये मिळतं. आणि हा पंथ जो आहे तो आमच्या स्वामींनी, श्री चक्रधर स्वामींनी या महानुभाव पंथाची स्थापना केलेली आहे. त्याआधी श्री प्रभू अवतार आहेत, त्याआधी श्री चक्रपाणी अवतार आहेत, त्याआधी श्री कृष्ण महाराज आहेत, आणि सर्वात आधी श्री दत्तात्रय प्रभू आहेत. आमच्या महादाईचा विचारता स्वामींना या मार्गावर शिकवण आली मानव पंथाला, तेव्हा ते सांगतात या मार्गात श्री दत्तात्रय प्रभू आली. या मार्गाची म्हणजे ज्ञान मार्गाची. मानव पंथ हा नाव अलीकडे प्राप्त झालेला आहे, पण स्वामींनी जे काही नामकरण याचं केलेलं आहे ज्ञान मार्ग, तो ज्ञान मार्गाला निमित्त किंवा आदिकारण किंवा मुख्य कारण जे आहे ते श्री दत्तात्रय प्रभू आहेत. सगळ्यात पहिला अवतार श्री दत्तात्रय प्रभूंचा आहे. आपण नाव घेत असताना श्री कृष्ण महाराजांचं घेतो. तर हे पाची जे अवतार आहे त्या पाची अवतारांनी काय केलेलं आहे, आपल्या अव्यक्त स्वरूपातनं व्यक्त झालेले आहेत. अव्यक्त स्वरूप एकच आहे, परमेश्वर एकच आहे, अवतार अनंत आहेत. म्हणजे तुम्ही म्हणाल हे दत्तात्रय प्रभू वेगळे आहेत, चक्रपाणी महाराज वेगळे आहेत, वेगवेगळे नाहीयेत, एकच आहे. आतमध्ये स्वरूप एकच आहे. त्या दिवशी एका लहान मुलाने प्रश्न विचारला की बाबा हे वेगळे आहेत, हे वेगळे आहेत, ते वेगळेच आहेत म्हणे. मग ते एक कसे काय? लहान मुलगा होता, म्हणजे 7-8 वर्षाचा मुलगा होता. आता त्याला त्याच्या भाषेत समजून सांगायचं, त्या नितीशनी समजून सांगितलं त्याला की बाबा तुझ्याकडे जर का शाळेमध्ये एखादा गॅदरिंग मध्ये तुला एखादा रोल दिला, म्हणजे तू एकटाच 3 रोल करतोय. आतमध्ये जातोय, कपडे बदलून परत येतोय, दुसऱ्या रोलमध्ये येतो, म्हाताऱ्याच्या रोलमध्ये येतोय, परत आतमध्ये जातो, दुसऱ्या गेटअप मध्ये येतोय, परत आतमध्ये जातो, तिसऱ्या गेटअप मध्ये येतोय. तर तू वेगवेगळा आहेस का तू एकच आहे? तुला मी एकच आहे, पण तुझ्या भूमिका किती आहेत? तेवढे 3. म्हणजे भूमिका जरी 3 असल्या तरी भूमिका करणारा एकच आहे. तसा अवतार जरी 5 असले, अवतार जरी अनंत असले, तरी अवतार घेणारा एकच आहे, तो म्हणजे परमेश्वर. खूप लोकांना प्रश्न पडतो की बाबा आज अमावस्या आहे तर मग कुठल्या नामाचं स्मरण करायचं? ऍक्च्युली तर आम्हाला 5व्या नामाचं स्मरणच आहे, पण मी तर हे बघतो की कुठल्याही अवताराचं केलं तरी पण परमेश्वराचं स्मरण घडत असतं. आणि म्हणून हे तुम्हाला ज्ञानाच्या माध्यमातून तुम्हाला हे जे काही स्थैर्य प्राप्त होतं ते ज्ञान असेल तरच ते स्थैर्य प्राप्त होईल. अज्ञान असेल तर अज्ञान माणसाची परिस्थिती कशी असते? चौकात उभा असलेला व्यक्ती, त्याला त्या शहराची काहीच माहिती नाही, हा रस्ता कुठे जातो. त्या चौकातनं एकूण 4 रस्ते जातात. मग जर कोणी म्हणतं तुम्ही इकडून जा, कोणी म्हणतं तुम्ही इकडून जा, कोणी म्हणतं इकडून जा, त्या माणसाची परिस्थिती कशी असेल? त्याला म्हणतात अज्ञान व्यक्ती. पण जो ज्ञानी व्यक्ती आहे त्याला त्यांनी एखाद्याने 10 रस्ते जरी सांगितले तरी त्याला माहिती आहे की हा रस्ता कुठे जातो. म्हणजे हा मला जिथे जायचंय तिकडे जाणारा रस्ता कुठे आहे हे फक्त ज्ञानी व्यक्ती जाणू शकतो, जाणकार व्यक्ती जाणू शकतो. आणि त्याला कोणीही असंतुलित करू शकत नाही. त्याला तो संतुलितच राहणार. जर का तुम्हाला कोणी म्हणालं की भाजीमध्ये असं करा, भाजीमध्ये तुम्ही आमचं टाकून द्या, साखर टाकून द्या 1 किलो, तुम्ही टाकाल का? तुम्हाला कुणी विचलित केलं तरी तुम्ही विचलित नाही होणार, कारण की तुमच्याकडे ज्ञान आहे. त्या प्रकारचं ज्ञान ब्रह्मविद्येमध्ये आहे. ते ज्ञान जर का असेल तर तुम्ही कधीच तुमच्या जीवनामध्ये विचलित होणार नाही. तसं आम्हाला येऊन कोणी काही सांगितलं, समजा आम्हाला 2 गोष्टी समजतात तर मी कधी विचलित होत नाही. कोणी येऊन जरी म्हटलं हे असं असं केलं पाहिजे, तसं तसं केलं पाहिजे, तरी आपण विचलित व्हायचं नाही. ठीक आहे, चाललं आहे, व्यवस्थित चाललेलं आहे. त्या ज्ञानी व्यक्तीकडे किती स्थिरता असते, त्यांच्या बोलण्यामध्ये किती निश्चयात्मकता असते.
तर ती निश्चयात्मकता जी असते ती निश्चयात्मकता त्यांच्या बोलण्यातनं दिसते. म्हणून ते जे स्थैर्य आहे ते येथीच्या ज्ञानियाला असतं. आणि म्हणून आमचे स्वामी म्हणतात की येणे बोधे बोधवंता जे स्वस्थता आत ते चैतन्य विद्यावंताला सुद्धा नाही. ब्रह्मविद्या ज्यांच्याकडे आहे आणि त्याच्याकडे जे स्थैर्य आहे ते कुणाकडेच नाहीये. का बरं असं स्थैर्य प्राप्त होतं? कारण की ज्याची ही विद्या आहे परमेश्वर तो स्वतः ते स्थिर आहेत, नित्य आहेत, व्यापक आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडनं प्राप्त झालेलं ज्ञान सुद्धा कसं असतं? नित्य असतं, व्यापक असतं आणि तुम्हाला स्थैर्य प्राप्त करून देणारं असतं. म्हणून ब्रह्मविद्येचं ग्रहणता का करायची असते? तर त्याच्यासाठी. तर असं ही ब्रह्मविद्या देण्यासाठी आमचे स्वामी अवतार घेतात. आणि आजचा तो दिवस आहे जेव्हा चक्रपाणी महाराजांनी कामाख्या निमित्ताने पुरत्याग केलेला आहे द्वारावतीला. आणि त्या ठिकाणून ते जे काही स्वरूप आहे ते या ठिकाणी आलं. बडोच या विभागामध्ये, शहरामध्ये तिथे असलेले जे विशाल देव आहेत त्या विशाल देवांचा एकुलता एक पुत्र हरिपाळ देव याचा वयाच्या 27व्या वर्षी अल्पसा आजाराने त्यांचं निधन झालं. वयाचा फक्त 26-27 वर्ष. आणि हरिपाळ देव आपल्याला फक्त तेवढ्यापुरतेच माहिती आहेत. पण वास्तविक हरिपाळ देवांचा आधीचा जो काही भाग जर का बघितला तर हरिपाळ देव जे आहेत हे अत्यंत शूरवीर होते. अनेक लढाया त्यांनी केलेल्या होत्या, अनेक लढायांमध्ये त्यांनी पराक्रम गाजवलेले होते, त्यांच्या पराक्रमावर काही लढाया त्यांनी जिंकलेल्या होत्या. अशा प्रकारची त्यांची भूमिका होती. आणि त्यानंतर ते 32 लक्षणी सुंदर होते. म्हणजे मुळातच ते दिसायला सुंदर होते. प्रत्येकाकडे काही 32 लक्षणं नसतात. काही लोकांचं चेहरा बघितला तर चेहऱ्यावरून तुम्हाला दिसेल कोणाचं नाक कसं असतं, कोणाचे कान कसे असतात, कोणाचे डोळे मोठे आहेत, कोणाचे छोटे आहेत, कोणाचे लांब आहेत. असं प्रत्येकाच्या त्या अवयवांमध्ये वेगवेगळेपणा असतो. पण जर का तुम्ही बघितलं 32 लक्षणं जर का तुम्ही बघितले सुंदरतेची तर त्याच्यामध्ये असतं कुठला अवयव कसा पाहिजे. सौंदर्य कशाला म्हणतात? आपण म्हणतो सौंदर्य आहे, पण सौंदर्य कशाला म्हणतात? आमच्या ब्रह्मविद्येमध्ये व्याख्या केली, जो अवयव जैसा व्हावा तो तैसाची, याला म्हणतात सौंदर्य. जो अवयव जसा पाहिजे तो तसाच असणं याला म्हणतात सौंदर्य. याच्या व्यतिरिक्त तो असेल तर तो सौंदर्य नाही, त्याला कुरूपता असं म्हणता येईल किंवा कमी सौंदर्य असं म्हणता येईल. तर हरिपाळ देवांच्या बाबतीमध्ये मुळातच त्यांनी तसं ते पिंड जोडलेलं होतं त्यांच्या त्या भजनामध्ये. आणि मग हे असे हरिपाळ देव जे आहेत ते वयाच्या त्या अल्पशा याच्यामध्ये त्यांचं निधन झालं. त्यांची पत्नी आहे कमळाईचा, आई आहे मालनी माता, त्यांचे वडील आहेत विशाल देव. या सर्वांनाच अतिशय दुःख झालं. म्हणजे एकुलता एक मुलगा आहे आणि पराक्रमी मुलगा वगैरे एकुलता एक असो की अजून 2-3 मुलं असो, पण शेवटी मुलगा गेल्याचं दुःख असतं. आणि ते जे दुःख प्राप्त झालेलं आहे आता त्या दुःखामध्ये काय आहे, सगळे पूर्ण जे काही नुसते ते आई वडील पत्नीच नाही तर पूर्ण राज्य जे आहे त्या दुःखामध्ये पडलेलं आहे. आणि मग अंतिम यात्रा निघाली. पूर्ण राजेशाही थाटामध्ये सगळं विधी केल्या जात आहेत. स्मशानामध्ये आणलं आणि आता शेवटची वेळ आहे. आता इथे अंतिम संस्कार होणार. आणि अशा वेळेस वडील विशाल देवांनी काय केलेलं आहे की मुलाचं शेवटचं मुख बघावं म्हणून जे हरिपाळ देवाचं मृत त्यांच्या शरीराचं मुख पाहिलं. आणि आश्चर्य असं झालं की ते डोळे ते हलले आणि ते डोळे उघडले गेले. आणि बघतात तर काय की ते जे काही प्रेत आपण ज्याला समजतो ते प्रेत नसून ते जिवंत आहे. म्हणजे ते मेलेलं नाहीये, ते जिवंत झालेलं आहे. वास्तविक बाकीच्या सगळ्यांना असं वाटलं की हे मेलेले नव्हते म्हणा किंवा काही परत जिवंत झाले असं म्हणा. पण विशालदेव जे होते, विशालदेव हे राज्याचा कारभार बघत होते. ते असं नाही की कोणी काही सांगितलं तर लगेच विश्वास ठेवतील. कधी आम्हाला लोक बोलतात बाबा तुम्ही असं सांगता, ते दुसरे बाबा आले की तसं सांगतात, ते तिसरे बाबा आले की तसं सांगतात. आम्हाला काय करावं काही समजत नाही. म्हणजे तुमच्याकडे ज्ञान नसल्यामुळे तुमचं कन्फ्युजन वाढत राहतं. विशाल देवांचं तसं नव्हतं. विशाल देव एवढा मोठा राज्याचा कारभार बघत होते, ते कशावर पण विश्वास ठेवायला लगेच काय एवढे अशा बुद्धीचे नव्हते ते.
म्हणून त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की बाबा हा आपला मुलगा नाहीये. हे जे काही जिवंत झालेलं आहे प्रेत, याच्यामध्ये ज्यांनी कोणी काही प्रवेश केलेला आहे त्याला परकाया प्रवेश असं म्हणतात. म्हणजे एखाद्या मृतदेहामध्ये सामर्थ्याने त्या मृतदेहामध्ये प्रवेश करून तो देह स्वीकारणे याला म्हणतात परकाया प्रवेश. मग ते कोणीतरी केलेलं आहे. म्हणजे हा माझा मुलगा नाही, माझा मुलगा मेला, त्याचा आत्मा कुठे गेला. पण आत्ता ज्यांनी हे प्रेत जिवंत केलेलं आहे हे कोणतरी सामर्थ्यवान वेगळे असणार आहेत. बाकीचे सगळं राज्य जे आहे ते आनंदित झाले, आई पत्नी सगळ्यांना आनंद झाला. पण विशाल देवांना सुद्धा जो आनंद झालेला आहे तो तेवढ्या पुरता मर्यादित आहे. त्यांच्या डोक्यामध्ये वेगळे विचार चालू आहेत. त्यांनी आपल्या पूर्ण सैनिकांना पूर्ण आपल्या त्या राज्याच्या काही अंतरावर 12-12 कोस म्हणा असे ते सैनिक पाठवले, घोडेस्वार. बघा कोण कुठे सामर्थ्यवान व्यक्ती कुठल्या कोहकामध्ये, गुहेमध्ये, इकडे तिकडे डोंगरामध्ये, जंगलामध्ये कुठे कोणी मेलंय का, तर त्या मेलेल्या त्या सामर्थ्यवान व्यक्तीने हे देह स्वीकारला असेल. पण कुठेच त्यांना तसं काही देह भेटलं नाही. आणि मग हळूहळू विशाल देवांना वाटलं की नाही हा माझाच मुलगा असावा. मग त्यांनी काही त्याची शहानिशा केली. म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत त्या आईकडनं विचारल्या गेल्या, पत्नीकडनं विचारल्या गेल्या, त्यांची खेळणी, त्यांच्या लहानपणाच्या ज्या काही गोष्टी आहेत असं त्यांना विचारलं गेलं. त्यांचं सगळं हे खात्री पटल्यानंतर विशाल देवांना लक्षात आलं की हा आपलाच मुलगा आहे. वास्तविक त्या देहामध्ये कोणी अवतार घेतलेला होता? प्रत्यक्ष परब्रह्म अनंत ब्रह्मांड नायक परमेश्वराच्या स्वरूपाने त्या देहामध्ये अवतार घेतलेला होता. आपण उद्धरण प्रकरण आपलं उल्हासनगरमध्ये चालू आहे, त्याच्यामध्ये आपण बघितलं माया घटाकारे आकारे होते. म्हणजे माया काय करते, ते देह जे असते त्या देहाच्या ठिकाणी पूर्ण देहाचा ताबा माया घेते. नख चर्म रोम सगळ्या ठिकाणी माया नटते आणि ते देह शुद्ध करून टाकते, रजतम रहित करून टाकते. आणि अशा या देहामध्ये परमेश्वर काय करतात, माया घटाकारे आकारे आणि मग ओते. म्हणजे परमेश्वर काय करतात, आपलं स्वरूप त्याच्यामध्ये ओततात. तसं ते स्वरूप त्याच्यामध्ये आलं आणि ते जे प्रेत होतं ते जिवंत झालं. टीकाकार सांगतात की जे हरिपाळ देवांचं देह होतं ते कवडी मोलाला सुद्धा कोणी घेणार नाही. घेतलं असतं का? बघा जुन्या वस्तू घेतात, नाही असं नाही. जुनं सोनं असेल, जुनं लोखंड असेल, हे घेतल्या जातात कारण की त्याच्यामध्ये क्वालिटी आहे. पण एखादा मेलेला माणूस कोणी घेतं का विकत? हा मेलेला माणूस द्या बरं आम्हाला, त्याला काहीही किंमत नसते. काही लोक त्याचाही उपयोग करतात मेलेल्या देहाचा, पण त्या काळामध्ये असं काही नव्हतं. म्हणजे जे कवडी मोल आहे एक प्रकारचं त्या देहामध्ये, त्या देहाला एवढं महत्व प्राप्त करून दिलं. का प्राप्त झालं? कारण की ती त्या ठिकाणी परमेश्वराने अवतार घेतला. जर का एखाद्या देहामध्ये परमेश्वर आल्यानंतर त्या देहाला एवढं महत्व प्राप्त होतं, तर जर का आपल्या अंतःकरणामध्ये जर का परमेश्वर आले तर आपल्याला सुद्धा कितीतरी महत्व प्राप्त होईल. तो भाग वेगळा, पण आपल्याला कितीतरी महत्वाचं प्राप्त होईल. आपल्याला महत्व प्राप्त होईल याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाहीये. जर का परमेश्वर आपल्या अंतःकरणात आले तर आपल्याला महत्वाचं असं जे काय आहे ते प्राप्त होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी विशाल देवांना खात्री पटली की आता हा आपलाच मुलगा आहे. आणि मग आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे, त्या हरिपाळ देवांचे सगळेही गुण जे असतील ते सगळं स्वीकारलेलं आहे. तिथे सांगितलंय परमेश्वर जीवाचे सगळेही देहधर्म जीवधर्म स्वीकरिती. म्हणजे एखाद्या देहामध्ये जर का परमेश्वराला अवतार घ्यायचा असेल, त्या जीवाचं दवडणं केलं असेल वगैरे, तर त्या जीवाचं पूर्ण जे काही देहधर्म म्हणजे त्याचे प्राकृतिक स्वभाव, जीवधर्म जे काय त्याचे जे काय हे असतील भजनामध्ये त्यांनी जे जे काही जोडलेलं असेल स्वभाव आदी वगैरे, रोग व्याधी सगळं काय. श्रीप्रभूंचं पोट दुखायचं ना, म्हणजे ज्या जीवाचं दवडणं त्यांनी केलेलं होतं त्या जीवाला ती पोटदुखी होती, आमच्या स्वामींनी ती स्वीकारली. म्हणजे इथे थोडंसं जरी पोट दुखायचं त्यांनी हे केलं, प्रवृत्ती स्वीकारली, तरी त्या जीवाचे अनंत कर्म तिकडे नासून जाऊ शकतात. म्हणजे ती परमेश्वराची प्रवृत्ती आहे. कारण की श्री प्रभू कुठल्या जीवाला कधी काय देतील हे सांगता येत नाही असं आमचे स्वामीच सांगतात. मग
ज्याच्या ठिकाणी ज्याचा देह स्वीकारायचा आहे त्याचे सगळे देहधर्म जीवधर्म स्वीकारतात. त्याप्रमाणे आमच्या स्वामींनी हरिपाळ देवांचं जे काही जू खेळायचं व्यसन होतं, जू खेळायचं म्हणजे जुगार खेळण्याचं जे व्यसन होतं, आत्ताच्या काळामध्ये तुम्हाला जुगार म्हणजे एकदम वाईट वाटेल, पण त्या काळामध्ये राजे महाराजे लोकांचं शिकार करणे जुगार खेळणे वगैरे हे एक म्हणजे एक नॉर्मली होतं. म्हणजे असं काही विशेषता त्याच्यामध्ये नव्हतं. राजा असला म्हणजे एवढं असलंच पाहिजे. मग ते जे सगळं काय आहे ते स्वीकारलं आणि गोपाळाने आण म्हणजे गोपाळाची शपथ घ्यायची हरिपाळ देव की काही जरी झालं तरी मग ते म्हणायचे जर का असं मी नाही केलं तर मला गोपाळाची शपथ आहे. म्हणजे गोपाळाची शपथ घेतली म्हणजे ते कार्य ते करणारच असं नक्की होतं. आणि त्या प्रकारे मग हरिपाळ देवांनी म्हणजेच त्या हरिपाळ देवाच्या देहामध्ये अवतार घेतलेल्या आमच्या स्वामींनी पूर्ण तो कार्यभार जो आहे तो सांभाळला. आणि त्यानंतर मग पुढे अनेक वेळा ते तिकडे जुगार खेळायला जायला लागले. नेहमी जिंकायचे, एक दिवशी हारले आणि हरल्यानंतर मग ते घरी आले. सगळं कर्ज होतं आणि सगळे देणे घेणेकरी जे होते ते सगळे मागे लागलेले होते की आता आम्हाला आमचं द्रव्य द्या त्याच्यानंतरच तुम्ही खेळा. आणि मग खेळणं बंद झालं. घरी आले आणि मग पत्नीला त्यांनी अलंकार मागितले. पत्नीने काही अलंकार दिले नाहीत. उदास झाले. म्हणजे परमेश्वर उदास झाले म्हणजे परमेश्वराला काहीतरी निमित्त पाहिजे आता निघण्यासाठी. त्यानंतर मग वडिलांनी सर्व द्रव्य जे आहे ते चुकतं केलं त्या लोकांचं देणं. आणि त्यानंतर मग आमच्या स्वामींनी हळूहळू काय केलेलं एक एक पदार्थ वर्ज केला. शेवटी ताक भात जेवायला लागले. आणि त्यांचा हट्ट होता की मला राम यात्रेला जायचं आहे, वास्तविक जायचंय श्रीप्रभूंच्या यात्रेला परमेश्वरपुराला यायचं आहे. पण बहाणा काय केलेला आहे, राम यात्रेचा बहाणा केलेला आहे. आणि त्या हिशोबाने मग राम यात्रेची पूर्ण तयारी केली गेली आणि सर्व राज्य त्यागून आमचे स्वामी राम यात्रेच्या दिशेने निघाले. आणि एका ठिकाणी विशिष्ट ठिकाणी आल्यानंतर जे सैनिक होते त्या सर्वांना सोडून 2च सैनिक बाकी होते. शेवटी त्यांना सोडून आमचे स्वामी रिद्धपूरच्या दिशेने प्रयाण करते झाले आणि श्रीप्रभूंच्या ठिकाणी परमेश्वरपुराला आले. आज आम्ही ते भडोसला गेलेलो होतो मागच्या 1-2 वर्षा पहिले. त्यावेळी आम्ही तो राजवाडा पूर्ण बघितला. ज्या ठिकाणी तो राज दरबार वगैरे चालायचा तो राजवाडा बघितला. ज्या ठिकाणी जू खेळला जायचं जुगार खेळला जायचं तो सुद्धा वाडा आम्ही बघितला. आज सुद्धा त्याचे एवढे मोठे खांब आहेत सागाचे. तर ते सगळं आम्ही बघून आलेलो आहे. आणि ते तुम्ही इमॅजिन करू शकता की बाबा या ठिकाणी ते राज्यकारभार चालायचा वगैरे सगळं ते एवढं मोठं आज सुद्धा एवढं मोठं आहे ते. आणि ते सर्व त्यागून त्या काळी तर अजून त्याची भव्यता असेल ऐश्वर्य असेल. आमचे स्वामी सगळं ते त्यागून तिथून निघालेले आहेत. म्हणजे तुम्हाला काहीतरी साध्य करायचं असतं त्या टायमाला तुम्हाला अनेक गोष्टी त्यागाव्या लागतात. जसं कोणी जर का सांगितलं की बाबा मंदिरात या प्रवचनाला तर नाही आम्हाला हे काम आहे आम्हाला ते काम आहे आम्हाला ते काम म्हणजे घर सोडवत नाही. पण जर का कोणी म्हणालं की तुम्हाला विदेशामध्ये नोकरी पाहिजे का 50 लाख रुपये पगार मिळेल तो लगेच सगळं त्यागायला तयार होतो आणि घरदार सोडून तो लगेच तिकडे निघून जातो. म्हणजे देवासाठी जर का काही त्यागायचं असेल तर आपली माघार असते नको असतं. पण जर का द्रव्यासाठी जर का काही त्यागायचं म्हटलं तर आपण लगेच त्यागतो. कुणी किती आजारी असेल आणि त्यांना म्हटलं चला प्रवचनाला तर नाही बाबांना सांगा आम्हाला तब्येत नाही चांगली. पण जर का कोणी म्हणालं की राशनच्या दुकानावर म्हणजे राशन कार्ड दाखवलं की 50 लाख रुपये जमा होतात आपल्या बँकेत खात्यात आजच स्कीम आहे फक्त तर तो माणूस कसा करायना रिक्षा करून तिथपर्यंत पोहोचेल. म्हणजे देवासाठी आणि द्रव्यासाठी हे 2 रस्ते आहेत. आमचे स्वामी सांगतात द्रव्याच्या बाबतीमध्ये सकळ संपत्तीची असंपत्ती करा आणि देवाच्या बाबतीमध्ये बघितलं तर जीवाची ईश्वरच संपत्ती आहे असं मानून चला. तुम्हाला या क्षेत्रामध्ये काहीच कमी पडणार नाही. तुम्ही द्रव्याच्या क्षेत्रामध्ये चाललेले आहात तर तुम्हाला देवाची कमी जाणवेल. पण तुम्ही देवाच्या क्षेत्रामध्ये चाललेले आहात तर तुम्हाला कसलीच कमी जाणवणार नाही. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. पण परमेश्वर जे आहे तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये आहात त्यानुसार परमेश्वराची काळजी पडते. आज जर का तुम्ही इथे कार्यक्रमाला आलेले आहात तर माझी जबाबदारी आहे की तुम्हाला चहा देणे तुम्हाला पाणी देणे. म्हणजे चहामध्ये साखर नसेल पण
किंवा तुम्ही जर का आलेला आहात, भोजनाच्या वेळेस आलेला आहात, तर तुमच्या भोजनाची तयारी ठेवणे ही काळजी मला करावीच लागणार. नाही तर मी कार्यक्रमाला बोलवणार आणि जेवणच नाही ठेवणार, तर मग तसं चालत नाही. जर का मी तुमची काळजी करू शकतो, म्हणजे माझ्या शब्दाखातर तुम्ही आल्यामुळे मी तुमची काळजी करू शकतो, तर देवाच्या शब्दाखातर तुम्ही जर का काही केलं तर देवाला तुमची काळजी करणे आहे. आणि ते परमेश्वर आपली काळजी करतातच. आणि ती संपूर्ण काळजी करण्यासाठीच आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे, तिथे राज्य उपभोगत बसले नाहीत, तर ते राज्य त्यागलं त्यांनी आणि मग इकडे आलेले आहेत आणि वाढोवाढी त्या जीवाला दिवसतायत, शोधतायत, प्रत्येक जीवापर्यंत पोहोचतात, त्यांचा अधिकार पाहतात, अधिकारानुरूप त्यांना काहीतरी दातृत्व केलं जातं. अवतार दिन म्हणजे फक्त असंच नाही. काल आमच्या ते ग्रुपमध्ये सोमनाथ वैद्य काका आहेत, त्यांनी ते असे वेगवेगळे विषय मांडतात. ते म्हणाले की परमेश्वर अवतरणाचा आपण दिवस साजरा करतो, पण जर का आमच्या स्वामींनी ज्या दिवशी गमन केलेलं आहे तो विरह दिवस म्हणून सुद्धा साजरा केला गेला पाहिजे. त्याच्याविषयी मी लेख लिहिलेला आहे. तो लेख पोस्ट करता करता व्हायला का आज मी पोस्ट करेल तो. त्याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे की बाबा एरवी अवतरण दिनाचं काय महत्व आहे बरं. पंचावताराचे अवतार दिन होतात, त्या दिवशी लोक जमतात आणि जमल्यानंतर काय होतं, कोणतरी प्रवचन करतात, प्रवचन झालं की सगळ्यांचा एवढा देवपूजेकडे असतो, तो झाला की पहिल्या पंक्तीचा नंबर असतो, त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं की पहिली लगेच गाडी पकडून घरी जायचं असतं. मी मला सांगितलं ना, घरी जाऊन काहीच नसतं बरं का. घरी जाऊन कोणी आपला सत्कार करत नाही, काहीच करत नाही. घरी घरी गेल्यानंतर घरी जे थांबलेले लोक असतात त्यांचं जेवण बिवण झालेलं असतं, जे भांडे कुंडे असतात ते आपल्याला जाऊन घासायचे असतात, बाकी काही काम नसतं आपलं. तरी पण आपण इथून जाण्याची घाई करतो. तर म्हणजे एक सोहळा होतो, आनंद सोहळा होतो, जेवण होतं, आजचा मेनू काय आहे ते पण होतं, आज जेवण चांगलं झालं हे पण होतं, आज पाऊस नव्हता हे पण होतं, हे सगळं साजरा केला जातो. पण त्याच्यातनं आपण घेऊन काय जातो, सोबत काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. त्याच्यातलं गांभीर्य सुद्धा घेता आलं पाहिजे आपल्याला. परमेश्वर अवतार घेतात म्हणजे याचं गांभीर्य आहे. आज आपल्या इकडे समोर जर का हेलिकॉप्टर उतरलं वरून, तर त्याचं गांभीर्य असेल आपल्याला. आपण जगाला सांगत बसू की बाबा हेलिकॉप्टर बघितलं, आम्ही हेलिकॉप्टर बघितलं. आमचे स्वामी अव्यक्तातनं या पृथ्वी तलावर आलेले आहेत, अवतार घेतलेला आहे. ही सोपी गोष्ट नाहीये. याचं सुद्धा गांभीर्य आपल्याला प्राप्त झालं पाहिजे, याचं गांभीर्य आपल्याला समजलं पाहिजे. आणि एखादी वस्तू आपल्या विभागामध्ये येत असेल ना, ती आपल्यासाठी येत पण नाही तरी आपल्याला त्याचं कौतुक असतं. आपल्यासाठी नसतं बरं का. आपल्या विभागामध्ये एखादा चांगला बंगला बांधला ना, तर त्याचं कौतुक आपण जगाला सांगत सुटतो. आपल्या काहीच कामाचा नसतो, तरी पण आपल्याला कौतुक आहे त्याचं. पण हे जे काही अवतार घेतलेला आहे आमच्या स्वामींनी, पंच अवतारांनी किंवा अनंत अवतारांनी, तो कोणासाठी घेतलेला आहे, आमच्यासाठी घेतलेला आहे, माझ्यासाठी घेतलेला आहे. हा एक जो काही जाणीव आहे, ही एक जाणीव ती तुमच्या लक्षात आली पाहिजे की परमेश्वराने अवतार आपल्यासाठी घेतलेला आहे, दुसरं कोणासाठी घेतलेला नाहीये. जरी कृष्ण महाराजांनी द्वापर युगातल्या लोकांसाठी अवतार घेतला तरी आज सुद्धा त्यांचं नाम आपल्या कामी येत आहे. दत्तात्रय प्रभूंनी त्रेता युगात जरी अवतार घेतला असेल तरी त्यांचं नाम आपल्याला कामी येत आहे. आज श्री प्रभूंनी जरी तेव्हा 800 वर्ष आधी अवतार घेतले तरी त्यांचं नाम आपल्याला आता इथे उपयोगात पडतंय. म्हणजे हे सगळे पंच अवतार किंवा परमेश्वराचं नाव वगैरे जी काय साधनं असेल ती सगळी आपल्याला आता उपयोगी पडते. तर तुम्हाला जे उपयोगी पडतं त्याचा उपयोग तुम्ही घ्या, त्याचं कौतुक तुम्हाला असलं पाहिजे, त्याचं गांभीर्य तुम्हाला असलं पाहिजे, त्याचं महत्व तुम्हाला असलं पाहिजे. आणि अवतार कार्यातनं, अवतार दिनाच्या या सोहळ्यातनं आपल्याला हे घ्यायचं आहे. बाकी जेवण हे तर रोजच काम आहे. जेवण काय वेगळं आहे का काय. समजा इथे तर आपण केक हे केला की लोकांचं लक्ष असतं की केक भेटला पाहिजे बरं का, केक आम्हाला केकच नाही भेटला. मी म्हणतो केक म्हणजे असं काही वेगळी गोष्ट आहे की जी कधीच भेटत नाही, वर्षातनं एकदाच भेटते. पाहिजे तेवढं केक, आपल्या खिशात पैसे पाहिजे तेवढा केक आणता येतो. केक केवढ्याला भेटतो माहिती, 800-900 म्हणजे पाहिजे तसा केक भेटतो. एवढा सगळं द्रव्य त्या पैशामध्ये जातं. मग ह्या गोष्टी आपल्याला भेटत नाही का. सगळ्या गोष्टी आपल्याला भेटतातच आहे, नाही भेटत अशातला काही प्रकार नाही. तर जे भेटतं ना त्याच्या मागे लागू नका, ते भेटणारच आहे. एक वेळ अशी येईल की तुम्हाला नको असेल तरी लोक देतील, घ्या 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 घ्या.
म्हणजे या ज्या काही गोष्टी असतात ना, ज्या भेटणाऱ्या गोष्टी त्या भेटणारच आहेत. ज्या गोष्टी भेटत नाही त्या भेटणार नाहीये, तर त्याच्या मागे लागा. जसं तुम्ही रस्त्याने चाललेले आहेत, तुम्हाला भाजी तर भेटणारच आहे. असं असतं की कधी मिरच्यांचा शॉर्टेज पडलेला आहे, कांद्यांचा पडतो, मिरच्याच भेटत नाही बाजारात, असं कधी होत नाही. हे अंक भेटत नाही, बटाटे भेटतच नाहीत, असं कधी होत नाही, भेटतातच वगैरे. पण जर का सोन्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा एखादी मूल्यवान वस्तू असेल जी वर्षाकाठी एकदाच येते, त्याच्या खरेदीसाठी तुम्ही एकदम गांभीर्याने हे करा. तसं परमेश्वर आपल्याला जीव देवता आणि प्रपंच ते पदोपदी आपल्याला भेटतातच आहे. आता नको नको पण झालेलं आहे. पण परमेश्वर जे आपल्याला कधी भेटलेले नाहीयेत ते आपल्याला भेटले पाहिजेत. म्हणजे कार्यक्रमात तर ते आलेले आहेत पण आम्हाला भेटले नाहीत, मग आपण शोध घेतो त्यांचा. तसं परमेश्वर सृष्टीमध्ये तर आलेच पण आम्हाला तर काही भेटले नाही. 800 वर्ष झालेले आहेत, 800 वर्ष अवतार घेऊन झालेला आहे, अजूनपर्यंत ते आम्हाला भेटले नाही. तर आपण शोधाशोध त्यांची केली पाहिजे, त्यांना बोलवलं पाहिजे, स्मरणाद्वारे त्यांना मेसेज पाठवले पाहिजे. मेसेज याच्यासाठी म्हणतो आजकालची जी भाषा आहे, म्हणजे मेसेज म्हटलं तर जास्त लवकर कळेल, निरोप म्हटलं तर कळणार नाही. तर त्याद्वारे आपण त्यांना मेसेज करू शकतो. ज्ञान आचरणाद्वारे आपण त्यांना कॉल करू शकतो. म्हणजे आचरण जेव्हा तुम्ही करता तेव्हा प्रत्यक्ष परमेश्वर तुमच्याशी बोलतात. म्हणजे तुम्हाला ते जे काही साह्य होतं परमेश्वराचं, ते परमेश्वराशी बोलणं आहे. ते सगळं जे काय आहे आमच्या स्वामींनी अवतार घेऊन ते कार्य केलेलं आहे. अवतार कार्य ते करत आहेत आणि तो केवळ आणि केवळ आमच्यासाठी, माझ्यासाठी तो अवतार घेतलेला आहे, माझ्यासाठीच ते आचरण सांगितलेलं आहे. या दृष्टिकोनातनं जर का तुम्ही मानव तत्वज्ञानाचा अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. परमेश्वराच्या अवतार कार्याचं मूल्य कळणार आहे आणि जोपर्यंत तुम्हाला मूल्य कळत नाही तोपर्यंत तुम्ही त्याचं जतन करणार नाहीये. म्हणून हा अवतार या ठिकाणी घेतला गेलेला आहे. आणि अवतार घेतल्यानंतर आमचे स्वामी श्री प्रभूंच्या ठिकाणी आले आणि लागलीच त्यांनी काय केलं, आपल्या उद्धरण कार्याचा आरंभ केलेला आहे. आणि ते उद्धरण कार्य करत असताना अनेक जीवांना त्यांनी संबंध फळाचं दान दिलेलं आहे, स्पर्श केलेला आहे, त्यांना अवलोकन केलेलं आहे, त्यांचं उपलक्षणे त्यांचं भजन स्वीकारलेलं आहे. मुक्ताबाई असतील, सशाला अभयदान दिलेलं आहे, त्या पारध्यांना अहिंसक तत्व त्यांनी सांगितलेलं आहे. असं हे सगळं आचरण जे आहे ते स्वतः त्यांनी करून दाखवलं. म्हणजे नुसतं सांगितलंय, परमेश्वराला आचरण करायची काही गरज नाहीये, पण त्यांनी ते करून दाखवलं आमच्यासाठी. तर ते जे काही आचरण जे आहे आम्हाला त्याचं प्रॅक्टिकली करून दाखवलं, थेअरी सुद्धा त्याची सांगितली. आणि ते सगळं काय आहे, ते सगळं ज्ञान आहे. तिथे सांगितलं आहे की ज्ञानाचे कार्य आहे, जे ज्ञानापाठी वैराग्य उपजे. तर ते वैराग्य काय असतं ते त्या ठिकाणी आम्हाला स्वामींनी उद्बोधित करून दिलेले आपल्या आचरणाच्या माध्यमातून. आणि मग असे आमचे स्वामी मेहकर या ठिकाणी आले, बोनेबाईंची भेटी झाली आणि बोनेबाईंच्या भेटीनंतर आमचे स्वामी त्यांच्यासोबत त्र्यंबकेश्वरकडे निघाले. वास्तविक बोनेबाईंना त्र्यंबकेश्वरला जायचं आहे, पण आमच्या स्वामींना पैठणपर्यंतच आमच्या स्वामींचा प्रवास आहे बोनेबाईंसोबतचा. कारण की तिथे बाईसा भेटणार आहे, बाईसा ह्या अधिकारी जीव त्या ठिकाणी भेटणार. आणि स्वामी आमचे मेहकरहून 6 मास चिंतन करत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, पैठण या ठिकाणी. कोणासाठी? बाईसांसाठी. एका जीवासाठी परमेश्वर पायी प्रवास करून तिथपर्यंत पोहोचले. काय गरज होती? बाईसांना बोलवून घेतलं असतं, कुणाला पाठवलं असतं, चाललं असतं. असं का आहे? म्हणजे तुमच्याकडे जर का अधिकार असेल, तुमची जर का योग्यता असेल, तुमच्या समजण्याच्या शब्दात सांगेन की तुमच्याकडे जर का क्वालिटी असेल तर परमेश्वर तुमच्यापर्यंत येतात. बघा, निळभट्ट भांडारीकरांकडे ते होतं, आमचे स्वामी तिथपर्यंत पोहोचले, त्यांच्या घरापर्यंत, त्यांच्या समोर येऊन जाऊन थांबले. बाईसांकडे एवढा मोठा अधिकार होता प्रेमी असल्यामुळे की स्वामी 3 दिवस अपमान सहन करून त्या ठिकाणी बसलेले आहेत. कुणासाठी? एका जीवासाठी. म्हणजे जीवासाठी परमेश्वर एवढं काय सर्व करू शकतात. तर त्या अवतार दिनाच्या दिवशी मी तर प्रत्येक वर्षी हेच सांगतो की अवतार दिनाच्या दिवशी नुसतं त्याचा सोहळा आणि त्याचा आनंद घेऊन आपण आपल्या घरी न जाता काहीतरी नवीन विधी तुम्ही आरंभ केला पाहिजे, काहीतरी नवीन विधी तुम्ही
आत्मसात केला पाहिजे, काहीतरी नवीन पाठांतर सुरुवात केली पाहिजे, त्याच्याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे. कमीत कमी आजपासून जरी आपण ठरवू शकतो की जे ज्ञान देण्यासाठी आमच्या देवाने अवतार घेतला आजच्या दिवशी, आजचा दिवस बघा, म्हणजे 796 वर्षा पहिलीची गोष्ट आठवा की आजच्या दिवशी त्या भडोच्या स्मशानभूमीमध्ये काय वातावरण असेल, किती लोक असतील तिथे. आपल्या प्रवचनाला कमी आहेत लोक, पण तिथे किती लोक असतील, भरपूर लोक असतील. आज म्हणजे पाऊस असल्यामुळे कमी आहेत, पण त्यावेळेस पाऊस जरी तिथे असता तरी पण लोक कमी नसती. कारण की एक राज्याचा जो पोशिंदा आहे तो गेलेला आहे, राजकुमार जो आहे तो गेलेला आहे. म्हणजे ते काय आमच्यासाठी उलट आहे, आमच्यासाठी तो आनंद सोहळा आहे. कारण की त्या स्मशानामध्ये जे काही शोक वाद्य जे वाजत होती, दुःख वाद्य जी वाजत होती, हा अवतार आमच्या स्वामींनी घेतल्यानंतर तिथे आनंद वाद्य वाजंत्री वाजायला लागलेली आहेत, मंगल वाद्य वाजायला लागलेली आहेत. आणि तो पूर्ण दुःखमय परिसर काय झाला, आनंदमय झाला. म्हणजे परमेश्वर जेव्हा ज्या ठिकाणी उपस्थित होतात त्या ठिकाणी दुःख हा प्रकार नसतो. तुम्हाला जर का दुःख असतील, तुम्ही आयुष्यभर जर का रड करत असाल तर तुमच्याकडे परमेश्वर नाही असा त्याचा अर्थ आहे. ज्यांच्याकडे परमेश्वर आहेत त्यांच्याकडे दुःख नाहीये, किंवा त्यांना त्याच्या दुःखाची जाणीव नाहीये, किंवा तो तेवढ्या दुःखाला महत्व देत नाहीये. समजा तुमच्याकडे 1,00,000 रुपये आहेत आणि तुमच्यावर 100 रुपयाचं कर्ज आहे. कर्ज आहे की नाही तुमच्याकडे, पण तुमच्याकडे कर्जापेक्षा पण जास्त रक्कम तुमच्या जवळ आहे, 1,00,000 रुपये. तर तुम्हाला ते कर्ज वाटतं का? कर्ज वाटतं तुम्हाला? नाही वाटत. तुम्हाला वाटतं कधी पण फेडू आपण ते. म्हणजे कर्जापेक्षा तर आपल्याकडे रक्कम आपली जास्त आहे स्वतःची मालकी. आता उलट असेल तर आपल्याकडे 100 रुपये आहे ना, आपल्याकडे 1,00,000 रुपयाचं कर्ज आहे, तेव्हा तुम्हाला टेन्शन राहतं एकदम. पूर्ण कर्ज काय असतं ते तुम्हाला समजतं. तर आपल्याकडे काय माहितीये का, की आपल्याकडे दुःख जे आहे ते 100 रुपयाप्रमाणे बघा, आणि आपल्याकडे जो काही देव आहे, आपल्याकडे जे काही धर्म आहे, आपल्याकडे जे काही ज्ञान आहे ते 1,00,000 रुपयाप्रमाणे ते बघा. तेव्हा तुम्हाला ते कर्ज वाटणार नाही, ते दुःख वाटणार नाही. तुम्हाला असं वाटेल जरी मला दुःख असेल तरी पण याच्याही पेक्षा मला जो काही आनंद भेटणार आहे नंतर, आणि आत्ता जो स्मरणाच्या माध्यमातून जो मी आनंद घेतो तो कितीतरी पटीने मोठा आहे. त्या आनंदाच्या पुढे दुःख म्हणजे एकदम क्षुल्लक आहे, काहीच नाहीये. लहान मुलाला मुंगी चावली ना, तो त्याचा पण हे करत राहतो, 1 तास रडतो लहान मुलगा मुंगी चावलं तरी, आणि आई वडिलांना दाखवता असं हे चावलंय म्हणून दुखतंय वगैरे वगैरे. तुम्ही काय त्याला म्हणतात, काय नाही झालं एवढूसच आहे ते, काहीच नाही झालं. म्हणजे तुम्ही त्याला सांगता की एवढूशा दुःखाचा एवढा मोठा भोंगा पसरू नको, ते एवढूसच आहे, गप्प बस, शांत हो. तुम्ही तुमच्या मुलांना ते समजावून सांगू शकता. तसं तुम्ही स्वतः सुद्धा समजून घेऊ शकता. जेव्हा तुमच्याकडे ब्रह्मविद्या ज्ञान असेल, तुम्हाला दुःख वाटणारच नाही. दुःख वाटूनच घेऊ नका ना. हा देव सगळ्यांना भेटत नाही. बघा, तुमच्या चाळीत राहणारे लोक आहेत, बिल्डिंग मध्ये राहणारे लोक आहेत, त्यांना नाहीये. तुमचे कोणी जावई असतील, तुमचे कोणी सून असेल, त्यांच्याकडे हा पंथ नाहीये. तुमच्या आई असतील, तुमचे वडील असतील, तुमचे सासू असतील, तुमचे सासरे असतील, त्यांच्याकडे हा पंथ नाहीये. नेमकं तुम्हाला हा पंथ कसा काय भेटला, तुम्हाला हा देव कसा काय भेटलेला आहे? एवढी मोठी संपत्ती भेटलेली ईश्वराच्या रूपाने, मग आपल्याला दुःख कुठल्याही प्रकारचं असता कामा नये. आणि ही एक संपत्ती जी आहे, आम्हाला आमच्या देवाने अवतार घेऊन आम्हाला ती संपन्नता आम्हाला दिलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी आजचा जो अवतार दिन जो आपण साजरा करत आहोत या ठिकाणी, किंवा या ठिकाणी संपन्न करत आहोत, या सोहळ्यातनं आपल्याला एवढंच फक्त घेऊन जायचं आहे. दुपारची 12ची वेळ झालेली आहे. अवतार वेळ जो असतो तो सुद्धा 12चा आहे असं आहे. पण वेळेचं काही बंधन नाहीये. तुम्ही सकाळी जरी विडा ठेवला किंवा संध्याकाळी जरी विडा ठेवला तरी चालतो. तुमची ती भावक्रिया आहे. लावून घेणार आहोत. मी तर आजच्या या धर्मसभेमध्ये आपण श्री चक्रधर प्रभू अवतार दिन या निमित्ताने सर्व एकत्रित झालो आणि याविषयी जे विश्लेषण आपण बघितलं, आपण ते सर्वांनी ऐकून घेतलं, उपस्थित झालात, याविषयी सर्वांचे धन्यवाद. आणि आजच्या या प्रवचन सत्रामध्ये मी ज्यांच्यामुळे इथे बोलू शकतो ते आमचे आदरणीय श्रद्धेय श्री
परमगुरू आमचे भालोदकर बाबाजी, बाबा आता नाही आहेत, पण त्यांनी जे काही दिलेलं आहे तीच शिदोरी आम्ही सगळीकडे तुमच्या सर्वांसोबत वाटून आम्ही ग्रहण करत असतो. त्यानंतर आमचे द्वितीय परमगुरू म्हणजे आचार्य कैवल्यवादी संवत्सरचे मोठे बाबा राजदर बाबाजी, ते सुद्धा नाही आहेत आता. त्यांच्याकडनं सगळ्यात पहिले मी पूर्वीचा भोग घेतला होता संवत्सर या ठिकाणी. त्यांच्याकडनं आम्हाला काही ज्ञानदान जे काही प्राप्त झालं. आणि त्यानंतर तृतीय गुरुजी आमचे आचार्य श्री मामाजी वांबोरी या ठिकाणी त्यांचा आश्रम आहे. त्यांच्याकडे मी जवळजवळ 12 वर्ष अध्ययन केलं आणि ते अध्ययन जे आहे ते मी तुमच्या सगळ्यांकडे मांडतो. त्याच्यामध्ये माझं काहीच नाही आहे, देवाकडनं आलेलं आहे. देवाकडनं मामाजींकडे आलं, त्या तिन्ही गुरुजींकडे आलं, त्या तिन्ही गुरुजींकडे माझ्याकडे आलं आणि माझ्याकडनं मी तुम्हाला आता देतो आहे. पण ह्या सर्वांना निमित्त परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वराचा अवतार दिन जो आहे तो आपण या ठिकाणी सर्वांनी आनंदामध्ये साजरा करायचा आहे. आता देवपूजा बसेल तर देवपूजेमध्ये सुद्धा तुमचं स्मरण घडणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आजचा हा धर्मसभेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो. दंडवत